नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट। मुंबई शहरात धुलीकणांचे प्रमाण वाढले। देवनाराम, शीव, मालाड, वांद्रे कुर्ला संकुलमधील हवेची परिस्थिती वाईट। वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाण वाढलं। मुंबई महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय। पालिकेकडे 5 प्रस्ताव सादर। पश्चिम रेल्वेवर 24 डिसेंबरला मध्यरात्री 12:35 ते 4:35 पर्यंत जम्बो ब्लॉक। बोरिवली आणि भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक। देखभालीच्या कारणास्तव ब्लॉक घेण्यात येणार। वंदे भारतमुळे लोकलच्या वेळेत बदल। 7 लोकल आणि 13 लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका। मुंबई जालना वंदे भारतमुळे वेळापत्रकात बदल। सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। उर्से टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यात प्रचंड वाहतूक कोंडी। हमरापूर फाटा, तरणखोप, रामवाडीमध्ये वाहनांच्या लांब रांगा। सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी। पुणे विमानतळावरून विमान उड्डाणामध्ये मोठी वाढ। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ। ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळावरून 5,481 विमान फेऱ्या। पुणे शहरातील परवानगीधारक पधारी, हातगाडी, लहान स्टॉलधारकांच्या थकबाकीचा आकडा 54 कोटींवर। थकबाकी न भरणाऱ्या स्टॉलधारकांवर महापालिका जप्तीची कारवाई करणार। कांदिवलीत रिक्षा चालक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद। मी गाढव, मला रिक्षा रांगेत लावायला कळत नाही। मनसेने लावले होते फलक। रिक्षा रांगेत लावण्यावरून झालेला वाद पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिटला। पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। जिल्ह्यातील मतदारांची संख्या 81,97,000 पोहोचली। प्रारूप यादीनंतर 1,24,055 मतदारांची नव्याने भर। काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार। पोलिसांनी केदार यांच्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली। सूत्रांची माहिती। डहाणूमधील पाणी प्रश्नावरून आमदार विनोद निकोले आक्रमक। थेट पाण्याच्या टँकरमध्ये बसून नागरिकांना केला पाणीपुरवठा। नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही निकोलेंनी धरलं धारेवर। राज्यात गेल्या 4 आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत चौपट वाढ। महिनाभरात 102 रुग्णांची नोंद। राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53 वर। मुंबईमधील कोविड लसीकरण सोमवारी बंद। नाताळ निमित्तानं सुट्टी असल्यामुळे लसीकरण केंद्र बंद राहणार। प्रशासनाला सहकार्य करा, मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। मुंबईच्या मालाडमध्ये युवासेनेच्या वतीने अमोल महोत्सवाअंतर्गत भव्य रक्तदान शिबिर। युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम यांच्याकडून शिबिराचं आयोजन। आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा सामना करण्यासाठी नागपूर पालिका सज्ज। 60 वर्षातील नागरिकांना बूस्टर डोस देण्याची सूचना। धोका लक्षात घेता रुग्णालयात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या वाहनाचा पाठलाग। कंत्राटी चालकांकडून पाठलाग केल्याची माहिती। महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिले चौकशीचे आदेश। उल्हासनगरमध्ये कोणार कंपनीचा घंटागाडी चालक मद्यपानावरून वाहक चालवत असल्याचा नागरिकांचा आरोप। चालकाची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने वाहतूक पोलिसांची कारवाई। पुण्याच्या जेजुरी नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे नागरिक संतप्त। गेल्या 4 वर्षापासून काही भागात कोणत्याही सुविधा न देता घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल होत असल्याचा नागरिकांचा आरोप। अंधेरीतील खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाला शर्मिला ठाकरेंची भेट। शर्मिला ठाकरेंनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला। या महोत्सवाच्या माध्यमातून विविध भागातील खाद्यपदार्थांचा मुंबईकरांना आस्वाद घेण्याची संधी। डोंबिवली जिमखाना परिसरात साकारली राम मंदिराची प्रतिकृती। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन। मंदिरात प्रवेश केल्यानंतर जय श्रीराम गाण्याची धून भक्तांच्या कानी पडणार।